तर आपला पूर्ण परिचय होता. मी अशोक रामदू भंडारे, मूळचा सगळी गाव आहे, बिलोली तालुका, नांदेड जिल्हा. माझं पूर्ण 12वी पर्यंत शिक्षण गावातच झाले. मूळ शेतकरी कुटुंबातून आहे. त्यानंतर पुढे शिक्षणासाठी ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग एका मित्राच्या मार्फत मी स्पर्धा परीक्षेकडे आकर्षित झालो आणि मग त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यानंतर किती किती टर्म तुम्ही हे केलं का? ते पहिल्या अटेम्प्टमध्ये झालं. पहिल्या अटेम्प्टमध्ये हो. घरामध्ये मोठ्या मुलाने आहेत, बरेचसे जबाबदाऱ्या होत्या, बाबांचं शिक्षण, बहिणीचं लग्न वगैरे. त्यामुळे पुढे मला अभ्यास करताना बरेच अडचणी आल्या. त्यामुळे नंतर मी MPSCचा अभ्यास वेळ न मिळाल्यामुळे सोडून दिलेला. MPSCचा अभ्यास सोडला होता. PSI होने के बाद छोड़ दिया तुम लोग? हाँ हाँ हाँ. पुलिस डिपार्टमेंटकडे वळण्याचं कारण? लहान वयामध्ये मी 8वी आणि 9वीत NCC मध्ये होतो. अच्छा. हां, त्यावेळेस आमच्या गावामध्येच NCCचं महाराष्ट्र 52 बटालियन त्यांचा कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये जवळपास आम्ही 20 दिवस प्रशिक्षण घेतलेलं होतं. तेव्हापासूनच ते फायरिंग आणि बाकी शिस्त आणि युनिफॉर्म सर्व्हिसची आवड निर्माण झाली. त्यामुळे मी ठरवलं की युनिफॉर्म सर्व्हिस आपण जॉईन करायला पाहिजे. काहीतरी असं नवीन असं काय करता येतं आणि बरेचसे क्षेत्राचं देखील याच्यात काम करता येतं. जसं तुम्हाला जर समजा शिकवण्याची आवड असेल तर कुणी PTCलाही जातो. कोणाला सायबरमध्ये असेल तर कोणी सायबर एक्सपर्ट होतो, सायबर पोलीस स्टेशनला काम करतो. आणि कोणाला टेक्निकल समजा नॉलेज असेल तर क्राईम डिटेक्शनमध्ये बरेचसे तर चांगलं काम करतो. म्हणजे नानाविध प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कामं आमच्या पोलीस खात्यामध्ये करायला मिळतात. म्हणजे पोलीस खात्यात करायला मिळतात. त्यामुळे मी इकडे देखील आकर्षित झालेलो. पहिली जर्नी कधी होती? मी 2009ला माझं प्रशिक्षण झालेलं आहे. NPA नाशिक. प्रशिक्षणानंतर आमची पहिली पोस्टिंग चंद्रपूर जिल्ह्यात. चंद्रपूरला. हां. यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहिली पोस्टिंग झाल्यानंतर प्रोबेशन पिरियड असतो 1 वर्षाचा. त्या काळात आम्ही नावाजलेले, आता तुम्ही ऐकलं असेल, श्री दोर्जे साहेब आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या सुपरविजनमध्ये काम केलेले मनोज कुमार शर्मा साहेब आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या सुपरविजनमध्ये काम केलेलं. नंतर आम्ही सुवेदास साहेब आहेत, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. पण प्रोबेशन म्हणजे तुम्हाला कंपल्सरी तो एक तुमच्या ट्रेनिंगचा भाग असतो. त्या प्रकाराचं त्या कालावधीत त्या प्रकाराचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभवातून प्रशिक्षण असतं ते. तो कालावधी संपल्यानंतर मला पोलीस स्टेशनला काम करण्यासाठी देण्यात आलं होतं. पण मी तिथे चंद्रपूर जिल्हा हा सगळ्यांना माहिती आहे, नक्षलग्रस्त आणि नक्षल प्रभावित क्षेत्र आहे. त्यामुळे म्हणलं की नक्षलिझम फक्त आपण थोडंफार वाचलं होतं, फार काही जास्त माहिती नव्हती. पण त्याबद्दल आमच्या मित्रांकडून माहिती मिळाली, काय वाचनातून मिळालं. मग मी म्हणलं की या फील्डमध्ये आपण काम करायला पाहिजे की नक्षल संदर्भातली जी गुन्हे आहेत किंवा जे मुवमेंट आहे त्याच्या विरोधात जी कारवाई करतात, मी त्यासाठी मग स्वयंस्फूर्तीने साहेबांना विनंती करून नक्षल विरोधी पथकला काम केलेले 2.5 वर्ष. अच्छा. 2.5 वर्ष. चित्तही त्यावर जी काही आहे ना, मग स्मार्ट ऐकायला वैताग दिसून त्यामुळे असेल याच्यामध्ये मग त्यांचे जे कोड लँग्वेज आहेत, अगोदरचे लिटरेचर आपण त्याच्यावरून बरीचशी माहिती घेतली. आपले सोर्सेस तयार केले त्याच्यात. त्यापैकी काही अगोदर नक्षल मुवमेंटमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याकडून देखील बरीचशी माहिती कलेक्ट केली. आणि माझ्या कारकिर्दीत मी ॲज ए
नक्षल सेल नक्षल विरोधी पथक इन्चार्ज म्हणून काम करत असताना 3 नक्षलवादी अटक केलेली आहे. नक्षल विरोधी पथक काम करताना 3 नक्षलवादी अटक केलेली आहेत, की जे गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये सशस्त्र दलम तसेच लोकांना नक्षलमध्ये भरती करून घेण्यासाठी किंवा नक्षल मध्ये अंडरग्राऊंड राहून जे काम करत होते त्यांच्यावर आपण कारवाई करून अटक करण्याची कारवाई केली होती. तिथली सर्वात मोठी कारवाई त्या त्या काळातली नक्षलवादी विरोधी पथकामध्ये तुम्हाला आठवत असेल. हा, आता नक्षल विरोधी पथक म्हणजे ते इंटेलिजन्स ब्रँच होती त्यावेळेस बरेचसे म्हणजे चंद्रपूरमध्ये ना नक्षलिझम अंडर म्हणजे प्लेन क्लोथ मध्ये चालतं त्यांचं. तिथे काय सशस्त्र उठाव असं नाहीये म्हणजे इन शॉर्ट म्हणजे बंदुका घेऊन ते काही फिरत नाही शहरात असेल ग्रामीण भागात असेल. ते जे मुवमेंट आहे ते नक्षल चंद्रपूरला लागून जो आंध्र प्रदेश आहे आणि गडचिरोली आहे त्या भागात होतं. आणि त्या भागात जाऊन माहिती काढणं पेट्रोलिंग देखील करणं त्याच्यामधून आमच्या पथकाने एक मारुती कुर्वतकर म्हणून आमच्या पथकाने मी त्या पथकात नव्हतो. त्या पथकाने की जे आम्ही एकाच माणसावर 4 महिने काम केलं आणि त्या एकाच दिवशी मी नव्हतो त्या दिवशी तो पकडला गेला. तो विषय तो नाही, आपण काम केलं त्याचं समाधान आहे आणि त्याच्यात प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन शिके डायरेक्ट SP साहेबांचं होतं आणि तसंच आमची देखील बरंचसं त्याच्यात मेहनत होती. म्हणजे एक 4 महिन्यानंतर त्या मेहनतीनंतर तो मिळाला. मग त्यानंतर आम्ही त्याच्याकडून डेल ओपन केले म्हणजे नक्षल कुठे थांबतात काय त्यांचं वेपन्स कुठे ठेवतात या सगळ्या गोष्टी मग चौकशीनंतर त्याच्याकडून वेपन जप्त केलेले होते. मग नंतर तो जो गडचिरोलीमधून त्यांचं चंद्रपूरमध्ये मुवमेंट करण्याचा जे प्लॅन होता ते त्याला आपण विदर्भ त्यांच्या भाषेत विदर्भ परिपेक्षा अंतर्गत चंद्रपूरमध्ये सशस्त्र दलम चालू करण्याचं त्यांचं चालू होतं ताडोबा दलम. मग ताडोबा दलमची ते माहिती त्याच्याकडून आम्ही सगळी घेतली एक्सपोज केली. ते जिथे एक्सप्लोजिव्ह लपवणार म्हणजे लावणार होते रस्त्यावर ते ठिकाण आम्ही शोधले. तिथे जे त्यांनी जे बादल्या जे पुरल्या होत्या ते काढलं पण त्याच्यात एक्सप्लोजिव्ह नव्हते पण ते नंतर प्लांट करणार होते. म्हणजे ही सगळ्यात मोठी कारवाई होती आमच्या टीमने केलेली आणि नंतर त्या टीमला आम्ही लीड करत होतो. त्यानंतर देखील 2 जे नक्षल आहे त्यांना टेक्निकली अनालिसिस करून आमच्या प्रत्येक मी स्वतः अनालिसिस करून त्याच्यात आम्ही अटक केलेली आहे. आणि त्याच्यात देखील एक खूप मोठा प्लॅन त्यांचा ओपन केला होता जे वरणगाव पुण्याला आहे. पुण्याला एक्सप्लोजिव्ह तयार होतं ते एक्सप्लोजिव्ह नॅशनल हायवे मार्गे MS6च्या मार्गे धुळेकडून पुढे जातं डिफेन्सचं. तर ते गाडी लुटण्याचं त्यांचं गोंदियामध्ये लुटण्याचं नियोजन होतं. ते आम्ही प्लॅन एक्सपोज केला होता म्हणजे ते IBला देखील माहिती पडली होती त्यावेळेस पण आम्ही प्रत्यक्षात आम्ही स्वतः इंट्रोगेट करून ती माहिती काढली. त्यानंतर बऱ्याचशा समजा आम्ही ऐकलेलं आहे की पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा ते त्या लोकांचे बरेच वेळेस हमले करण्याचे प्रकार झाले किंवा त्यांना घाबरवण्याचे प्रकार झाले असं काही घडलं का? तेव्हा लोकशाहीला टिकवण्याचं काम आपलं सगळं जनता पोलीस न्याय प्रशासन म्हणजे हे सगळ्या गोष्टी करतात. पण पोलीस हा सशस्त्र गार्ड असल्यासारखा आहे लोकशाही. मग त्यांचा पहिला जो दुश्मन असतो तो पोलीस असतो. ऑब्व्हियसली ते जिथे त्यांच्या टप्प्यात येतील मग ते पोलीस मग कोणी असो अधिकारी असो अंमलदार असो ते मग त्याचं सोबत त्यावेळेस जेव्हा आपण नक्षलविरोधी पथकात होता तेव्हा असं काही घडलं का एखाद्या वेळेस? हा नक्कीच म्हणजे असं तोंडी ते मारुती कुर्वतकरला अटक केल्यानंतर तो जेव्हा जेलमध्ये होता त्यावेळेस आम्हाला बऱ्याच वेळेस त्याला जेव्हा कोर्टात आणला जात होतो आणि त्यावेळेस प्लेन कोर्टमध्ये आमची लोक लावत होतो आम्ही स्वतः जात होतो त्यावेळेस त्याने म्हणजे असं म्हणजे काय म्हणतो उपासनात्मक बोलून आता आम्हाला पकडले तुम्हाला शासन काय हे देईल म्हणे पदक पण बघा मी आल्यानंतर दाखवतो म्हणे बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे ते तोंडी धमक्या वगैरे ते चालू असतं. आजपर्यंत आपण कोणत्या ठिकाणी ड्युटी केली इथे काम केल्यानंतर 4 वर्षानंतर आमची तिथून प्रमोशनवर बदली झाली.
4 वर्ष. हा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये तिथे क्राईम ब्रँचमध्ये काम केलेलं. क्राईम ब्रँचमध्ये तुम्ही ऐकलं असेल खंडणी विरोधी पथक म्हणून येत असतं, अँटी एक्स्टॉर्शन सेल. हां. तिथे म्हणजे जसं कुठल्याही व्यक्तीला आता मोठ्या शहरांमध्ये काय असतं, खंडणीसाठी बरेचसे प्लेट कॉल वगैरे येतात. हो. त्याच्यात वेगवेगळे गँग्स देखील आहेत. तसं त्या गँग्सवर लोकल गँग्स आहेत, इंटरनॅशनल गँग्स आहेत. सुदैवानं आम्हाला तिथं काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस मी तिथे काम करत असताना रवी पुजारी आहे, छोटा नागेरची टोळी आहे, दाऊदची टोळी आहे. म्हणजे दाऊद म्हणजे छोटा शकील. म्हणजे जे ज्यांचे हस्तक जे होते, गुरु साटमची गँग आहे, त्यापैकी काही टोळींवर मी स्वतः कारवाई केलेली आहे, त्याची तपासणी केलेली आहे. आणि तिथे बरेचसे मोक्याचे तपास वगैरे होतात. मग कोकाच्या तपासामध्ये आम्ही तपासात सहकार्य केलेलं आहे. आणि स्वतः त्याच्यात आयो स्वतः एसीपी असतात, पण ॲज अ सपोर्टिंग एक टीम असते, त्या टीममध्ये आपण काम केलं. ते सुनेंद्र आहे आपले छोटा राजन गुरु साटम. वकील वगैरे शिक्षण म्हणजे जिल्ह्यावाईज जर आपण विचार केला तर कुठं कुठं स्टार्टिंगला जोशी, ते चंद्रपूर नंतर मग आपण चंद्रपूर. चालत गेलो. चंद्रपूर, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर ठाण्यानंतर मग माझं शॉर्ट पिरियडसाठी मुंबईत देखील बदली झाली होती. मी मुंबईला स्पेशल म्हणजे काय स्क्वॉडमध्ये काम केलेलं आहे DCP साहेबांच्या. तिथे डान्स बार वगैरे बरेचशा कारवाई केलेल्या. आम्ही केलेले डान्स बार काही बरेच दिवस बंद देखील आम्ही शिरी ठोकून दिलेलो होतो. आपण नाही आपण ते आता लेटेस्ट 4 वर्षापूर्वी. मुंबईनंतर मग माझा ऑन प्रमोशन PI पोलीस निरीक्षक प्रमोशनवर इथे आपल्या शहरात आलेलो आहे, छत्रपती संभाजीनगर, यापूर्वीच्या औरंगाबाद शहरात. आपण ठाण्याला क्राईम ब्रांचला जेव्हा होतो तेव्हा येते होते का? हा येते. चंद्रपूरला ती येतात. हा इसमें अपन डिस्ट्रिक्ट गुने में डिटेक्शन में 100 गाड़ियाँ जब्त की है पूरी थाने में. हाँ, उसके लिए अपने को DG के 2 रिवार्ड है और एक क्या था फोर तो म्हणजे काय तिथून बऱ्याचशा गाड्या चोरीला जात होत्या पूर्वी. गाड्या. हां. मग त्याच्यातली आपली सुरुवातीला एक गाडी पकडली गेली. त्यानंतर DCP साहेबांनी टीम तयार केलं. मग ती कडी शोधत शोधत आपण पुढे गेलो. त्यानंतर खूप मोठा गँग एक्सपोज केलं. गँग एक्सपोज केल्यानंतर त्याच्यातला जो एक आरोपी होता, त्याला फोडण्याचं काम आपल्याकडे आलं. म्हणजे मी होतो सुरुवातीपासून. मग त्याच्या बायकोला त्याची बायकोनी एक चूक केली होती, त्याच्या नवऱ्याला मॅसेज पाठवली नवऱ्याच्या मोबाईलवरून. हे नवऱ्याचे मोबाईल घरी राहिले होते 2-4, त्याच्याकडे बरेचसे मोबाईल होते. हे 2 मोबाईल समजा त्याने घरी ठेवून आला. त्याच्या बायकोला ते ओपन केलं आणि त्याच्या मेंबर्स लोकांना मेसेज केलं की पोलीस पकडला, याला पकडून गेले, जे तुम्ही निघून जा, पळून जा किंवा असं. मग ते आम्ही दुसऱ्या दिवशी मोबाईल आणले आणि त्याच्यात दिसलं की 2 तासाने मेसेज फोन केले. मग त्या धर्तीवर आपण इंट्रोगेट करून मग त्याला त्याच्याकडून माहिती डेटा एक्सेल शीट काढलं की तो चोरी केलेली गाडी कुठली नंबर आहे, चेसिस इंजिन नंबर काय होतं. मग त्यांनी ते गाडी पुढे ते काय करायचे, नागालँडमध्ये पासिंग करायचे आणि दुसऱ्या राज्यात तिथून. मग ते आपण ते इंट्रोगेट करून असं पूर्ण आम्हाला डेटाच मिळाला होता. जवळपास ते 150 गाड्यांचा डेटा होता. त्याच्यातून आम्हाला 100 गाड्या म्हणजे 100 गाड्या हस्तगत केल्या. हा फिक्स करता आले. असे चोरीचे गुन्हे 2-2 किलो अँटी चेन स्नॅचिंग म्हणजे चेन स्नॅचिंगचे गुन्हे भरपूर रिकव्हरी केलेली आहे. मर्डर बहुचर्चित एक मर्डर झाला होता कल्याणमध्ये. एकाच गँगने 3 मर्डर केले होते. रात्रीच्या वेळेस चोरी करण्याच्या उद्देशाने जायचे आणि तलवारने मारून टाकायचे. ती गँग, त्या गँगसाठी पूर्ण कल्याणमधले जेवढे बी वरिष्ठ अधिकारी होते सगळे कामाला लागले. मग ती गँग आपण एक्सपोज केली. त्याच्यातले जुनाईल पोर होते, जुनाईल पोर अटक केली. जे जुनाईलपेक्षा म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त होते, त्यांनाही अटक केलं. आता त्या गुन्ह्यात लाईफ लागलेली आहे. त्याच्यात आपली साक्ष सगळ्यात महत्वाची ठरली.
सेशन कोर्ट आणि कल्याण सेशन कोर्ट लाईफची सजा. गुन्हे प्रगटीकरण असे काही होत नाही की याला सापड मारलं त्याने सांगितलं त्याला मुद्द्या मारला. त्याच्यात गुन्हे प्रगटीकरण करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक आहे आणि सीडर अनालिसिस सॉफ्टवेअरचं नॉलेज असेल, अनालिसिस करणे असेल, हे मी स्वतः करतो. म्हणजे दुसऱ्या तिथे मला अगोदर कम्प्युटर बी करता येत नव्हतं. काळाची गरज आणि आपल्या प्रोफेशनल कामासाठी गरज म्हणून हे सगळं स्वतःहून नंतर स्वतः करत शिकत गेलो. किती लोक आहेत सर्व्हिसला? फॅमिलीमध्ये एकच मुलं वगैरे एकच शिक्षण चालू आहे. भविष्यात पोलीस डिपार्टमेंट मध्ये येण्यासाठी काय लोकांसाठी काय देणं? आता हे बघा याच्यात मी म्हणजे जाणीवपूर्वक हे सांगतो की हुशार आणि राहणं किंवा टॉपरच राहणं, शाळेत टॉपर असलेला माणूस पोलीस अधिकारी किंवा अंमलदार होतो असं नाही आहे. ते जिद्द पाहिजे. जिद्द असेल तर 100% तुम्ही यशस्वी होता. कुठली स्पर्धा परीक्षा असेल, एकदा नाही 2 वेळेस नापास होणार, पण तिसऱ्या वेळेस तुम्ही ते लावून धरलं, नाही सोडलं ते रस्ता, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. त्यासाठी आपलं जे आपले विषय कच्चे आहेत त्याच्यावर विशेष लक्ष देऊन आपण अभ्यास जर केला 100% आपण यशस्वी होतो. त्यातल्या त्यात आता आपला पोलीस खातं हा एवढं सोपं नाही. आता तुम्ही बघता पोलीस भरतीसाठी काय क्रायटेरिया आहे, एवढं अवघड क्रायटेरिया पोलीस कॉन्स्टेबलच्या भरतीला जेवढा अवघड क्रायटेरिया ना, तिथं त्या वयात तेवढ्या छोट्या पोस्ट जी परीक्षा देते ते कुठल्याच पोस्टसाठी नाही. त्याच्यात तुम्हाला फिजिकली फिट राहणार आणि डोकं बी तुम्हाला म्हणजे ते परीक्षा पास करून टॉप बी होणार. बरोबर, म्हणजे टॉपरच लोक त्याच्यात बी सिलेक्ट होतात ना. किती लाखांनी लोक येतात तुम्ही बघितले. याचा अर्थ असा नाही की डॉक्टर आणि इंजिनियर होतो. डॉक्टर इंजिनियर उभे टाइमपासला बी आले असतील कदाचित बघा, पण होतात कोण इंटेन्सिव्हली जो सगळ्या गोष्टी स्वतःला डेव्हलप करत करत पुढे येतो तोच माणूस होतो. ते काय तुम्ही रनिंगचं बघितलं इव्हेंट, त्या टाइम मध्ये यावं लागतं. 10 सेकंदाचाही फरक पडला तर 2 मार्क कमी होणार. फिजिकली फिटच राहा. फिट राहावं लागतं. ते फिजिकली फिट असताना तुम्हाला रिटर्न बी देखील द्यावं लागतं. बरोबर, म्हणजे शेतात बी काम करायचंय, सर्व क्षेत्रात आणि बुद्धीनं बी चाललं करायचं. त्यामुळे ही परीक्षा बऱ्यापैकी अवघड आहे, पण अशक्य नाही, करू शकतात, करायला पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलं तुम्ही बघताय, आता ग्रामीण भागातली मुलं जास्त सिलेक्ट होतात, कारण ते फिजिकली अगोदरपासूनच खेळकूद मध्ये चांगले असतात. अचानक तयारी करतो म्हणजे हे अवघड होतं. त्यामुळे त्याला स्पोर्ट्स खेळणारा वगैरे त्याला सोपं जातं. मध्ये बद्दल जनतेच्या मनात चुकीच्या भावना किंवा मेसेजेस आहेत, तर काय सांगणार? पोलीस हा शेवटी माणूस आहे. कमी अधिक प्रमाणात चुका सगळ्यांच्याच होत राहतात, पण जाणीवपूर्वक चूक करणं किंवा लोकांना म्हणजे कुठल्या याच्या अँगलने सांगायचं तुम्हाला? जनतेच्या मनात पोलीस डिपार्टमेंट बद्दल चुकीची माहिती समजा किंवा त्यांना आलेले चुकीचे अनुभव समजा. अर्जंटली काही डिपार्टमेंट मध्ये लोक म्हणजे सर्वसाधारण जनतेशी बोलते. डिपार्टमेंटच्या मध्ये एक कहावत आहे ना, चहापेक्षा चटणी गरम असते. अनुभवलेला प्रकार आहे. पोलीस निरीक्षक असतील, येणाऱ्या संबंधित नागरिकाला प्रेमाने बोलतील, पण तुमच्या हवालदार कधी बोलत प्रत्येक म्हणजे बघा कामाचं पोलीस खात्याबद्दल आपण पिक्चर मधूनही बघतो, समाज माध्यमातून बघतो, बऱ्याच वेळेस इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया म्हणून देखील बऱ्याच वेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी. पण एवढं म्हणजे समजा एवढी संख्या असते, त्या संख्येतून काही निश्चितच काही ठिकाणी चुका होत असतील काही अधिकारी अंमलदारांचे, त्याच्यात वाद नाहीये. पण चांगली लोक देखील आहेत, चांगले काम करणारे आहेत,
कधी कधी काय होतं, आमच्याकडे 2 पार्ट्या येतात, फिर्यादी आणि आरोपी. त्यामुळे दोन्ही पार्टींना आम्ही खुश करू शकत नाही आणि एकटा तर आमच्याकडून दुखावला जाणार कारवाईमुळे. त्यामुळे ऑटोमॅटिकली कारवाई असेल, अर्ज चौकशी असेल, रस्त्याने फिरताना आम्ही टोकणं, लोकांना शिस्त सांगण्यासाठी आम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये आहे. काही लोकांना गाडीवर चालतं पटकन चुकून टाकायची सवय असते. मग आम्ही गाडीतून जरी ते सांगितलं की त्यांना वाटतं की पोलिसला मी एकटाच दिसतो का. हा, मग या गोष्टी एक समाजामध्ये वडीलधारा माणूस म्हणून एक पोलिसाचं भूमिका असते. लोकांना शिस्त लावणे, चुकीचं आहे त्याच्यावरती ते करेक्ट करणे. वयानं जरी कमी असेल तर कायदा मोठा आहे ना, कायदा राबवतात. मग कायदा राबवताना बरेच लोक नाराज होतात. कुठं अतिक्रमण काढायचा विषय असतो, शासनाचा विषय अतिक्रमण हटवण्याचा असतो एखादा, मग तिथे आम्ही पोलीस पक्ष दिलेले असतात कायदा सुव्यवस्था होऊ नये म्हणून. मग त्या ठिकाणी सगळं रोष हे सगळे बाजूला होतात आणि फक्त पोलीस आणि पब्लिक असा अगेन्स्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जिथे पोलिसांचं काही संबंध नसताना इमेज डॅमेज केलं जातं. आणि पिक्चर मधून बी बऱ्याच वेळेस निगेटिव्ह रोल्स दाखवले जातात. ऍक्च्युली तुम्ही जर समजा पोलीस मित्र असाल वगैरे तर एखाद्या तुम्हाला वाईट अनुभव आला असेल त्याच्यात काही म्हणणं नाही, पण तुम्ही प्रॅक्टिकली ते म्हणतात ना, पोलिसांसोबत एक 2-4 दिवस राहून बघा, तुम्ही स्वतः पब्लिकला मग काहीतरी बोलायला जातात. हे मी माझ्यासोबत काही पोलिसवाल्यांसोबत स्वयंसेवक म्हणून काम करणारे लोकांचं मला आलेला अनुभव. मग आम्ही त्याला म्हणतो, अरे जोरात बोलू नको, लोकांना समजावून सांगायला लागतं, शिव्या वगैरे देऊ नको. असं आहे. एकच गोष्ट, आता एखाद्या ठिकाणी आम्ही बॅरिकेडिंग टाकून रस्ता डायव्हर्जन केलेलं आहे. 100 लोक येऊन विचारणार आज काच बंद आहे, मग रस्ता बंदच का, आम्ही कसं जावं. ईदचा बंदोबस्त होता, आम्ही तिथे बंद केलं. त्या विद्यापीठात जाणारे 100 लोक तिथूनच जात आहेत. बरं, दरवर्षी ईद आहे म्हणजे तो रस्ता बंद असतो. जनरल आहे का नाही, आपल्या शहरामध्ये ईद वर्षानुवर्ष चालत आलेले आहे. तिथे इतक्यावर वर्षानुवर्ष लोक जातात. मग तो बंद केल्यानंतर मग कोणी असो, म्हणजे जात पंथ धर्म याच्या पलीकडे कोणी आलं की ते विचारतात हे रस्ता का बंद केला, मग आम्ही कसं जायचं, मग तिकडून लांब पडते. मग ह्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर जर 1-2 माणसं 10 माणसं 100 लोकांना देत असेल तर ऑब्विसली एखाद्याला जोरात बोलावं लागेल. तुझी समजता काय नाही, वही बात इसको बता रहा हूं, वही बात इसको बता रहा हूं, समजा ना, निकल जाओ. अशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेच अँगल आहेत. तिथं काही ठिकाणी लोक आपलं स्वतःच्या फायद्यासाठी किंवा काय हे करत असतील, मग त्याला जनतेला बरेचसे मार्ग आहेत. वरिष्ठांकडे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगता येतं, त्याच्यात सुधारणा करून घेता येतं, किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल जे काही आहे वरिष्ठांना तक्रार करता येते. आणि त्याच्यावर चुकीचं जर वागलं तर त्यांच्यावर बी कारवाई होते. सगळ्यांना माहिती आहे. आज लोक एवढे हुशार झालेली आहेत, त्यांचं जेव्हा एखादं भांडण चालू असतं पोलिसांचं चूक असताना बरोबर रेकॉर्डिंग केलेल्या पोलिसांना घेऊन जातात, दाखवतात. पण त्याच्यानंतर पाठीमागचा व्हिडिओ देखील नंतर येतो, तो नंतर येतो. प्रकरणात झाला होता. बऱ्याच वेळेस असं होतं, पोलीस कारवाई करत असताना पोलिसांची बाजू कट करून नंतर पोलीस एखाद्याला लाठी मारतो तेवढंच दाखवलं. त्याच्यावर बरेच ट्रोल होतं मग समाज माध्यमावर. असं बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आम्ही प्रत्येक वेळेस दररोज अंमलदारांना वगैरे सांगतो, तुम्ही 8-10 तास उन्हात थांबता, बाहेर थांबता, डोक्याचं फुल करा. म्हणजे एखाद्याला आपण 10 लोकांना बोललं आणि एकाला जर चुकीचं बोललं तर ते आपलं दिवसभराचं काम खराब होऊन जातं. ते प्रशिक्षणातून बी आपल्या अंमलदारांना अधिकाऱ्यांना ते सांगितलं जातं. बऱ्याच प्रशिक्षण त्या अनुषंगाने होतात, सुधारणा होत आहे बऱ्याच ठिकाणी. आम्ही जिथे आहोत तिथे ते बरेच वेळेस बदल देखील झालेले आहेत लोकांमध्ये. होतात ते प्रशिक्षणाने किंवा सांगणे, काउन्सिलिंग.